यंदाच्या वर्षी देखील जामुनी मुचे समाजाचे कुलदैवत श्री आदी जामुनी महाराज यांचे रथोत्सवाची मिरवणूक 22 डिसेंबरला समाजाचे महान धर्मगुरू हबाबा तोडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनानुसार 22 डिसेंबरला ही रथयात्रा महात्मा गांधी पुतळा येथे प्रारंभ होणार आहे। सर या अशा या रॅलीचं उद्घाटन सोलापूर शहरातील माननीय खासदार प्रणिताई शिंदे, सोलापूर शहराचे माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे, माननीय आमदार विजय देशमुख, माननीय आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार प्रकाश शेटुलवार, माजी आमदार नरसे हडम मास्तर, त्याच पद्धतीने सर्व समाजाचे नगरसेवक, माजी नगरसेवक, महाराष्ट्राचे अध्यक्ष मोची समाजाचे मारुती पद्री या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा रथ सोहळ्याचा उद्घाटन कार्यक्रम महात्मा गांधी पुतळा येथे होणार आहे। त्यानंतर या रथ सोहळ्याच्या उद्घाटनानंतर ही मिरवणूक बापूजी नगर या ठिकाणी विसर्जन होणार आहे। यंदाच्या या रथोत्सवामध्ये आम्ही सर्व समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या विभागामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। जवळजवळ आताच्या या वर्षाच्या याच्यामध्ये जवळजवळ 800 लोकांनी या विभागामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये रक्तदान शिबिर करून ब्लड डोनेट केलेलं आहे। त्यानंतर आम्ही या ठिकाणी आरोग्य शिबिर देखील घेतलेलं आहे, तो देखील कार्यक्रम होणार आहे। यंदाच्या वर्षीमध्ये आपण आनंदाची बातमी आम्ही सांगू इच्छितो की ज्या जामुनी कुलदैवाच्या माध्यमातून आम्ही ही रथोत्सवाची मिरवणूक काढतो, त्या जामुनीच्या नावानं जामुनी संस्कृत भवन येथे समोर या ठिकाणी श्री आदी जामुनी प्रवचन व्यासपीठ सभा मंडपाचं उद्घाटन कार्यक्रम या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर करणार आहोत। त्यासाठी भरीव अशी निधी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या निधीतून ती सभा मंडळाचं उभा केलेला आहे आणि त्याचा देखील उद्घाटन सोहळा अत्यंत मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्या ठिकाणी प्रामुख्याने समाजामध्ये ज्या काही अंधश्रद्धा असतील, रूढी परंपरा असतील, व्यसनाधीनता असेल, ते नष्ट करण्यासाठी आम्ही सातत्याने त्या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम, बाल संस्कार केंद्र अशा विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करणार आहे।